मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर आज विशेष नाईट ब्लॉक असणार आहे। रात्री 11:15 वाजल्यापासून उद्या सकाळी 9:15 वाजेपर्यंत हा विशेष ब्लॉक असेल। सीएसएमटी स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे। सीएसएमटी स्थानकात 24 डब्यांच्या गाड्यांसाठी फलाट क्रमांक 12 आणि 13 चं विस्तारीकरण केलं जाईल आणि याच कामासाठीचा हा 13 तासाचा नाईट ब्लॉक असेल। मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर 13 तासांचा नाईट ब्लॉक असणार आहे। ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान आज नाईट ब्लॉक असेल। पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्री 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे। अप आणि डाऊन जलद मार्गावर 13 तासांचा नाईट ब्लॉक असणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। शिल्पा, या सगळ्या दरम्यान पर्यायी कुठला नेमका मार्ग सगळ्या या नागरिकांना वापरता येईल? कारण 13 तासाचा 10 तासाचा असा हा नाईट ब्लॉक मोठ्या काळासाठीचा असणार आहे। रिद्धी ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान हा 13 तासांचा नाईट ब्लॉक असणार आहे। शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत हा नाईट ब्लॉक असणार आहे। यावेळी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार आहे। मात्र हा ब्लॉक पुलाचा जो गर्डर आहे तो टाकण्याचं काम या नाईटच्या वेळेमध्ये होणार आहे आणि त्यासाठी हा नाईट ब्लॉक घेण्यात आलेला आहे। 13 तासाचा ब्लॉक असल्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांच्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होणार आहेत आणि त्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहेत। जलद मार्गाने जी वाहतूक होणार आहे लोकलची ती धीम्या मार्गाने होणार आहे। मात्र शनिवारी रात्रीच्या वेळी 12 लोकल ते रविवारी 72 लोकल या सकाळी 11 वाजेपर्यंत कमी करण्यात आलेले आहेत। मात्र हा जो शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून ते रविवारी रात्री 11 वाजेपर्यंतचा हा 13 तासांचा जो नाईट ब्लॉक आहे, प्रवाशांना काही प्रमाणात याचा मनस्ताप सहन करावा लागेल, हे मात्र नक्की। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।